मंडळी, हे लिंबाच्या झाडावर कशाचा वेल आहे काय माहिती नाही, पण हे जे वेलाचं जे हे आलेलं आहे खाली, त्याला काय म्हणतात काय माहिती. तर ह्याच्यावरती इकडे बघा, ही घेवड्याचा वेल चढलाय बघा, कसा कुठपर्यंत गेलाय बघा. म्हणजे त्याला ज्या ह्याची गरज आहे, आपण जे तारावरती त्याला बांधतो टेजिंग करून, तर त्याचा आधार नसल्यामुळं ह्या वेलानी ह्याचा आधार घेतला आणि ह्याच्यावरती हा वेल गेलाय. म्हणजे कसं आहे बघा. आणि आता ह्याला दोडकं पण लागल्यात. हा बघा, ह्या नाजूक धाग्यासारखं असलेलं ही वेलाचं, त्याच्यावरती हा दोडका चढलाय आणि ह्याला बारकं बारकं दोडकं पण आल्यात बघा. आणि हे जे खाली आहे दोडका पसरलेला, ह्याला आता बांधायचे. कारभारी गेलेत आणायला कळक बांधायसाठी. तर आता ह्याचं उद्यापासून काम सुरू करायचं. खुट्या तारा ही सगळं बांधायचे. तर ह्याला बघा, ह्याला आत्ताशी फुलं यायला लागलेत दोडक्याला. ही खाली जी पसरलेला दोडका आहे त्याला आत्ताशी फुलं यायला लागले. आणि ही वर जी चढलाय त्याला दोडका लागलाय. म्हणजे यातून असं कळतंय की त्याचं जे म्हणजे त्याच्यासाठी जे त्याला पाहिजे ते तसं केल्यावरती त्याची क्रिया लवकर चालू होती. दोडका आम्ही काही कधी केला नव्हता, पहिल्यांदाच दोडका केलेला आहे. म्हणजे जसं मी रानात येते तसं पहिल्यांदाच दोडका आम्ही केला आहे. त्याच्या अगोदर करत होते का ते नाही माहिती, पण ह्या दोडक्याने त्याची क्रिया कशी केली ते नवल वाटतंय मला. त्या दिवशी दादा पण रानात आल्यावर त्यांनी पण बघितलं, तर ती सुद्धा म्हणला दादा पण की मम्मी वेल बघ कसा ह्याच्यावरती चढलाय म्हणून. म्हणजे त्याचं जे ते काम करतंय. आणि आता घेवडा खुरपत होता मी, तर निम्मा घेवडा खुरपून झालाय. 9 ते 3 केलं, कारण पावसामुळं बाया म्हणतात की 9 ते 3 करू, म्हणजे तुमचा पण घोटाळा होत नाही आणि आमचा पण घोटाळा होत नाही. कारण मध्येच पाऊस आला की तुम्हाला पण पैसे द्यायचं कळू नाही ना आम्हाला पण किती घ्यायचं कळू नाही, असं होतं. त्यामुळे 9 ते 3, कारण दुपारचाच पाऊस सुरू होतो, त्यामुळे 9 ते 3च करू असं केलं. मग जाऊबाई आल्या होत्या. मग हे खुरपलं तर बघा घेवडा किती भारी दिसतोय. तर आज कारभारी गेलं मग तिकडं, आमचं कळूक पाहुण्यांना दिलं होतं ते आणायला गेलेत. आणि हे जे घेवडा मोकळा केलाय ह्याच्यात गवत दिसतच नव्हता घेवडा, फक्त वरचं तुरं दिसायचं त्याचं. म्हणजे हे गवत आहे हे पातळ आहे, पण हे गच्च भरलं होतं इकडं. लव्हाळाच आमच्या रानात आहे. तर ते गवत सगळं मी तिकडं बांधावर टाकले. पण घेवडा किती भारी दिसतोय खुरपल्यावरती, मस्त दिसायला लागलंय. आणि आता राहिलेला घेवडा उद्या होऊन जाईल खुरपून. आणि मग इकडं बीन्स लावलेलं, ते बीन्स काय बरोबर आलेलं नाही, त्यात गवतच भरपूर त्यात पण आलं. तर आता हे खुरपून ह्यात भेंडी लावायचा विचार आहे. आता ह्यात भेंडी लावून द्यावं म्हणलं. चला आता जायचंय घरी. भेटू उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओत.